सुंदर हस्ताक्षरावर थोडं मला तेवढं माहित आहे, तेवढं मी सांगू इच्छितो. ज्यावेळेस मी खरंच अंबाजोगाई मी लाईनमन म्हणून सर्व्हिस करतो, गल्लीतून फिरताना मी कुठंतरी असं म्हणजे बोर्ड पाहिला की इथं सुंदर हास्य क्लास घेतले जातील. ते माझी मला वाटायची किंवा सुंदर हास्य क्लास घेतल्या जाईल म्हणजे काय अक्षरामध्ये सुधारण्यासाठी काय शिकवत असतील. एवढ्या शाळात जर शिक्षक काही शिकवत नाहीत, सरांना राग येईल जर कोणी शिक्षक असतील तर त्यांच्याच्याने अक्षर घडू शकत नाही शाळेत, तर एखाद्या क्लासने कसं काय घडू शकेल. मग मी रोज असं येता जाता बहुतेक मला वाटते सर आपल्या आदर्श पालिक गणपती मध्ये बाजूला एक मोर बोर्ड लावलेला होता. कालांतराने मला माहीत झालं किंवा आपल्या स्वामी मध्ये मिलमध्ये आडे सरांचा क्लास चालू. मग मी आपल्या त्यांच्या गली करत असल्यामुळं मी दोघं तिघांना विचारलं किंवा खरंच क्लास लावल्याने अक्षर सुधारतं का. मला माझ्या मित्र कंपनी सांगितलं की बाबा करून बघायला काय हरकत आहे. त्यावेळेस काही जास्त फीस नव्हती, थोडीच फीस होती. मला वाटते मला दोघांनी मुलांना मी लावलं तर 1700 का 1800 रुपये सरांनी काही मला घेतलं. मी 2-3 महिने घराचा पत्ता लांब असल्यामुळे मी काय करायचं, त्यावेळेस सायकलवर यायचं, गाडी नव्हती काय नव्हती, यायचं क्लासच्या मध्ये सोडायचं. काय करतात काय नाही की मला काही माहित नाही. आणि ज्यावेळेस मी लावायचा निर्णय घेतला त्यावेळेस ऋषिकेशला मी प्रत्येक वेळेस म्हणायचे की बाबा तू शाळेत जातो, हे अक्षर काढतो की काय करतो. आता जसं की आपण म्हणतो गावडळ भाषेत, कुत्र्याचे पाय गाढवाला, गाढवाचे पाय मांजरला, काय केलं असेल तुझी तू तरी वाचून दाखव. तो स्वतःच सुद्धा अक्षर स्वतः वाचू शकत नव्हता किंवा ओळखू शकत नव्हता. एवढं त्याचे हे असताना त्यांनी कम्प्लीट मला वाटतं 1.5 महिन्यामध्ये क्लास लावल्यापासून सरांनी कॉम्पिटिशन ठेवलं. सर सुद्धा म्हणायची बाबा तुला पहिला अक्षर तुझं कसं होतं तर तू काही त्याच्यामध्ये सक्सेस होणार नाहीस, नको करू काही असं. पण त्यांनी जिद्द ठेवली की नाही मला करायचंच आहे. आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी परीक्षेला सुद्धा बसला. मला म्हणला पप्पा मला बसू द्या. मी नाही जमणार तो जिजानी, नाही मला बसू द्या, मला जिंकायला हरेल मला, त्याचं काही हे नाही, पण माझ्या अक्षरात सुधारणा झालेली. मग त्यांना असं करत करत काही अक्षर सुटत आलं तरी शाळेत येताना सायकलवर यायच्या विषयला होता. येता येता माझ्या ह्या अक्षरात काय बिघाड काय करावं झालंय म्हणून सरांना विचारत राहायचं. तर सरांना सुद्धा त्यांना एक एक अक्षराची ओळख करून देत राहिली. सरांना सुद्धा कधी रागवली नाही किंवा त्यांनी हट्ट सोडला नाही. त्याच्यामधून त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि सरांच्या ताकदीमुळं त्यांनी खूप सुंदर अक्षर काढत गेला की त्याला सुद्धा वाटत नाही की मी इतकं सुधारलो असं. तर केवळ सरांमुळे त्यांनी अक्षरात खूप सुधारणा झालेली आहे. ह्याच्यात आपण काही म्हणू शकत नाही किंवा त्यांनी काहीतरी प्रयत्न केले पहिल्यापासून त्याचा हस्ताक्षर चांगला असेल असं मी स्वतः त्याचे पालकांना त्यांनी सांगू.